त्या गद्दार राघव चड्डासारखा करू नका. ग्रामीण या एक दिवस होलसेल मध्ये घेऊन जातो तुम्हाला. आणि ग्राहकांना पण सांगतो काय रेट लावतात त्याने आम्हाला आणि तुम्हाला काय रेट लावतात आम्ही, आणि तेच कपडे आम्ही तुम्हाला काय रेटने देतो आणि तुम्ही त्यांच्याकडनं काय रेटने आणताय. समजलं काय? आम्ही जे होलसेल मधनं कपडे आणतो त्याची रेट तुम्हाला काय लावतो आणि त्यांनी काय समोरून लावतात. त्यांना पैसे जास्त देऊन येतात का? आम्हाला पैसे जास्त असतात. होलसेल मधनं कपडे आणलो आम्ही, होलसेल मधनं आम्हाला जे रेट देतात ते तुम्हाला द्यायला खुले आहे. ते आम्ही दुकान घालून बसलो. होलसेल दुकानमध्ये जो रिटेल करतोय ना त्याच्या दुकानमध्ये पायी ठेवू नका कुणी. आणि हा होईल तेवढा जास्तीत जास्त दुकानवाल्यांना, रिटेल दुकानवाल्यांना शेअर करा व्हिडिओ. मी हुबळी, धारवाड, बेळगाव सगळीकडे फिरलोय. थोड्या दुकानमधने रिटेल पण करायला चालू केलंय. आलेला कस्टमर सोडत नाही, त्यांनी करतायत. जे आम्हाला रेट देतात तीच देतात का वेगळे रेट देतात माहिती आहे? वेगळे ते आम्हाला देतात ती रेट देणारच नाहीत कदाचित. खरं रिटेल पण त्यांनी करायचंच नाही. होलसेल तर होलसेलच ठेवायचं. लक्षात ठेवा. व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा. दुकानवाल्यांना सांगतो, रिटेल दुकानवाल्यांना सगळ्यांना शेअर करा. ज्या दुकानमध्ये होलसेल कपडे म्हणून आम्हाला देतात आणि तिथंच जर रिटेल करत पण असतील ना त्याच्या दुकानमध्ये खरोखरच कोणी पाय ठेवायचं नाही, अजिबात कोणी ठेवायचं नाही. त्यांना पण कळून आलं पाहिजे की रिटेल काय असतं आणि होलसेल काय असतं म्हणून. त्यांनी जरी असं करायला लागलं तर आम्ही कुठे जायचं? हा, संगीता कलेक्शन मध्ये खरेदीला यायला लागतं तुम्हाला. होलसेल रेट, व्यवस्थित रेट पाहिजे तर फक्त आणि फक्त जांभोटी ग्रामीण भागात संगीता कलेक्शन यायलाच लागतंय खरेदीला. धन्यवाद मित्रांनो. क्रॉस चेक करून बघा आमची रेट आणि होलसेल वाल्यांची रेट. ज्यांच्याकडे तुम्ही होलसेल आणता त्यांच्याकडे का ग्रामीण भागातल्या आपल्या जवळच्या दुकानवाल्यांना जपा. त्यांनीच तुमचे कधी नाही कधी कामाला पडतील. हा एक आज पैसे तुमच्याकडे प्रत्येक वेळेला पैसे असतात असं नसतंय.